जय गजानन।
आपल्या आवडत्या संन्यासी टॉक्स या कार्यक्रमामध्ये प्रथम मी परम आदरणीय परमहंस सद्गुरू श्री वेणा भारती महाराज यांचं सहर्ष स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत. आजचा हा योग दिवस आहे. जागतिक योग दिन म्हणून हा साजरा केला जातो आणि योग ही भारताची मूळ परंपरा आहे आणि साक्षात भगवान श्रीकृष्णांनी हा योग आपल्या सगळ्यांकरता पृथ्वी तलावर दिलेला आहे. एक मोठं वरदान भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यातला जो पुरुषोत्तम योग आहे तो आपण आपल्या साधकांना नेहमीच शिकवत असता. तर आजच्या दिवशी आपण खास योगाविषयीच इथे ज्ञानचर्चा करणार आहोत. तर सगळ्यांच्याच वतीने मुख्यतः योग हा शब्द आपण फार सीमित पद्धतीने तो घेतला जातो. जसं म्हणूया की योगासनं, प्राणायाम म्हणजे शारीरिक काही क्रिया किंवा आसनं इतपतच तो सीमित आहे. परंतु योग ही खूप मोठी संकल्पना आहे जी की ऋषीमुनींपासून त्या योगाचा अभ्यास होतो आहे. योगाद्वारे अनेक संशोधनं करण्यात आलेली आहेत. चित्तवृत्ती शुद्धीपर्यंत आणि आत्म्याचा शोध लागेपर्यंत या योगाची साधना करण्यात येते. तर आपल्यासारख्या दिव्य ईश्वरीय व्यक्तीकडून आम्हाला योग या संकल्पनेचा मूळ अर्थ जाणून घ्यायचा आहे. तर आजच्या दिवशी आपण आम्हाला योगाचा अर्थ विदित करून सांगावा अशी मी विनंती करते. खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण एखाद्या गोष्टीच्या उगमाकडे जर आपल्याला जायचं, एखाद्या गोष्टीचं मूळ जर जाणून घ्यायचं की काय मूळ आहे, तर आपल्याला अंतरंगामध्ये खूप शांतता लागेल. नदीच्या उगमापर्यंत जाणं एक वेळ आपण समजू शकतो, जाऊ शकतो, पोहोचू शकतो. परंतु स्वतःच्या उगमापर्यंत जाण्याकरता आपण किती पोहून आलो आहोत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या बघण्याकरता आपल्याला जी शांती लागते त्याला आपण योग म्हणूया. परंतु जसं आपण म्हटलात की हा फक्त प्राणायाम, ध्यान वगैरे ह्याच बाबतीत जर आपण सीमित ठेवला तर तो देहापर्यंतच राहील. आणि देह योगाने आकार घेईल कदाचित, परंतु आतलं जे मन आहे, जे अंतरंग आहे ते अस्वस्थच राहील. म्हणून योग मुळामध्ये जर आपल्याला करायचं आहे, मुळाकडे जर आपल्याला जायचं आहे, तर आपण असं समजून घेऊया की योग म्हणजे काय. तर योग म्हणजे ज्याला वियोग कळला आहे, वियोग झाला आहे मला, आत्म्याला परमात्म्याचा वियोग आणि परमात्म्याला आत्म्याचा वियोग. सुंदर. आता ह्या वियोगाला योगामध्ये आपल्याला परावर्तित करायचं आहे, आपल्याला संक्रमण करायचं आहे, आपल्याला उल्लंघून जायचं आहे, आपल्याला पार करायचं आहे, आपल्याला मागे वळायचं आहे, आपल्याला सिंहावलोकन करायचं आहे. याला काहीही म्हटलं तरी चालेल. म्हणून आपल्याला आधी वियोग कळला पाहिजे की कशाचा वियोग आपल्याला झालेला आहे, आपण कोणापासून तुटलो आहोत, कोणापासून सुटलो आहोत, कोणापासून निखळलो आहोत, कोणाच्या कंठाचा ताईत होतो, कोणाच्या कंठाचा मणी होतो की त्याच्या कंठामधून तो निघून गेला. आपली माळ तुटली तर आपण तर अगं बाई खूप तुटली गं बघ, सगळीकडे मोती शोधत राहतो. 4-5 सापडतात, 5-15 सापडतात, पण एखादं नाही सापडत आणि मग ती रिकामी जागा राहते. अशी ती जागा आहे. म्हणून आपल्याला हा वियोग कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या वियोगाकरता आपल्याला समजून घ्यायचं असं आहे की माणसाने त्याचं रोजचं जे जगणं आहे त्या जगण्यामध्ये स्मरण ठेवायचं आहे. माणूस रोजच्या जगण्यामध्ये स्मरणापासून खूप दूर आहे, आठवत नाही आहे त्याला. म्हणून त्याला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्याला आठवण्यात घालवायचा आहे. योग आपल्याला समजून घेतला पाहिजे. माणसाला समजून घेण्याकरता शांतता लागते. म्हणून योग मार्गामध्ये अगोदर प्राणायाम सुरू केला जातो. प्राणाला आपण एक आयाम देतो, एक मार्ग देतो आणि त्या मार्गामध्ये एक शांतता पेरत राहतो. श्वासाला शांतता द्यायची, प्राणाला शांतता द्यायची, चित्ताला पण शांतता द्यायची, पण मनाला शांतता नाही देता येत. तिथे माणूस संपून जातो, त्याचं मन त्याच्या नियंत्रणामध्ये येत नाही.
म्हणून आपण कुठून सुरुवात करायची, तर आपण समजून घ्यायचं या पद्धतीने. हा तो मार्ग आहे योग. दोन्हीकडे शिखरं आहेत आणि मध्ये दरी आहे. दिसतंय ना? दोन्हीकडे शिखरं आहेत आणि मध्ये दरी आहे. आपण बिंदू आहोत, सिंधू व्हायचे. आपण जीव आहोत, शिव व्हायचे. आपण तम आहोत, ज्योत व्हायचे. आपण मृत आहोत, अमृत व्हायचे. पण मध्ये हे आहे, आणि हे म्हणजे संसार, हे म्हणजे पृथ्वी, हे म्हणजे माती. इथून आपल्याला जायचं आहे. पण इथं गेलं तर अहंकार आहे, आणि इथे गेलं तर समर्पण आहे. आणि या समर्पणाकरता पृथ्वी, आप आणि तेज हे आपल्याला नारायणांच्या चरणांशी टेकवावं लागतं. परंतु योग म्हणजे लक्ष्मींच्या चरणांपर्यंत जाणं. इथे लक्ष्मी. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी तिथे पोचू शकत नाही. करून बघा, मुद्रा करून बघा. योगामध्ये मुद्रेला अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही जशा जशा मुद्रा योगामध्ये करायला लागता तसं तसं आतमध्ये मन त्या मुद्रेकडे वळायला लागतं. करून बघा. इथे नारायणांचं स्थान आहे. इथे आपण तीर्थ घेतो. पृथ्वी, आप आणि तेज म्हणजे शरणागती, पूर्ण समर्पण. पूर्ण समर्पण झाल्याशिवाय योग जमणार नाही. मांडी घालू, आसन करू, प्राणायाम करू, श्वासोश्वास करू, दीर्घ लघु सगळं करू, परंतु आतली खळबळ तिला शांत करण्याकरता आपल्याला विरह जाणवला पाहिजे. विरह, मला एखादी गोष्ट हवी आहे. असा विचार करा की एखादी चांगली साडी पाहिली आहे आणि ती घ्यायची आहे. आत्ता जवळ पैसे नाही आहेत, परंतु आपण मी उद्या नक्की येईन, तुम्ही कोणाला देऊ नका, काढूनच ठेवा, तुम्ही आत्ता बाजूलाच करून ठेवा, माझ्या नावावर घालूनच ठेवा, आत्ता तुम्ही लिहूनच ठेवा, मी आत्ता तुम्हाला देते, एक 10 रुपये आत्ता देऊन ठेवते, हे माझं नाव, हे माझा पत्ता, आहे माझा फोन नंबर, तुम्ही बाजूलाच ठेवा. अहो ठेवता येईल अशा 4-5 साडी नाही, पण नको, मला हीच आवडलेली, 4-5 नकोच मला, तुम्ही हीच बाजूला ठेवा. आणि त्या क्षणी आपण त्या साडीजवळ आपलं मन ठेवून घरी जाणार आहोत आणि प्रत्येकाशी आपण त्या विषयावर बोलणार आहोत. आपली एक छोटीशी भूमिका, जसं आपण म्हटलो बिंदू सिंधू, जीव शिव. तर कायम माणसाने हे लक्षात ठेवायचं की मी आत्ता बिंदूजवळ आहे, पण मला हे व्हायचं आहे. हे सतत जर स्मरण आपण ठेवू तर तोच एक मोठा योग आहे. त्याला आसन करून बसायची गरज नाही आहे. परंतु दिवसभरामध्ये आपण काय धावपळ केली हे कळण्याकरता बसणं गरजेचं आहे. काय धावपळ केली, त्याच्यामधनं काय आपल्याला मिळालं याकरता ते आहे. मग तिथे आपण ते मन ठेवून जाणार आहोत. आणि असं मन जर आपण एखाद्या साडीमध्ये ठेवून गेलो तर आपलं ध्यान लागेल का? नाही लागणार. अशा अनंत साड्यांमध्ये, वाट्यांमध्ये, पेल्यांमध्ये, मांडण्यांमध्ये, चपलांमध्ये, दागिन्यांमध्ये, पैशांमध्ये, बँकांमध्ये, सगळ्यांमध्ये आपण ठेवलेले स्वतःला. म्हणजे आधी आपल्यालाच गोळा करावं लागणार आहे. आपल्याला बिंदू जरी असेल तरी तो जवळ आहे, सिंधू व्हायला काही वेळ नाही लागणार, पण हेच बिंदू इतके विखुरलेले आहेत सगळीकडे, तर ते गोळा करण्याकरता आपल्याला आधी करावं लागतं प्राणायाम. योगाची मुख्य मुहूर्तमेढ असते ती प्राणायाम. प्राणाला एक आयाम द्यायचा, प्राणाला जवळ बोलवायचं, हाक मारायची. ती हाक मारणं शिकलं पाहिजे. त्याला गुरु पण कसलेला लागतो. नाहीतर मग सगळीकडे आहेच, पुस्तकं पण उपलब्ध आहेत की असं आसन करा, पहिला प्राणायाम असा करा, श्वास असा घ्या, श्वास तसा घ्या. परंतु श्वास घ्या म्हणजे काय? बाहेर फिरलेली हवा घ्या का हवेमधून फिरणारं घ्या? का हवा जो फिरवतोय तो घ्या? का जो त्यालाही फिरवतोय त्याला घ्या? का जो फिरत्या चाकावर आकार देतोय त्याला घ्या? काय घ्या श्वासातून? अभ्यास करा, अभ्यास. आणि हा अभ्यास दरीत करायचा. इथे आपण कायम इथे असतो, पण इथून इथे जातो, इथं नाही येत, इथे नाही येत. आपण अहंकाराकडे लगेच जातो. काही योगमार्ग करणारी सुद्धा मंडळी असतात ना, ती थोडीशी असतात, म्हणजे थोडी उग्र वाटतात आपल्याला.
म्हणून योग काय तर वियोग. कोणाकडून योग शिकावा? मीराबाईंकडून, माऊलींकडून. एकदा परमेश्वराच्या आठवणीमध्ये आसन लावलं की जगत्त्रय संपून गेलं. काही आठवण नाही. मी रोज सकाळी 6ला ध्यानाला बसतो. मीराबाई हसतील. अंथरुणावर पडलो तर झोपसुद्धा हातात नाही आपल्या. आज झोपच नाही आली. अगं किती वेळ जागेच होत्या. 11:30 वाजले, 12 वाजले, बघत होते नुसती, पण झोपच नाही आली. का? तुमची आहे ना, घ्या ना, मिटा डोळे, ये म्हणा, काय हरकत आहे. साधी झोप येत नाही तर आपल्याला जागृती देणाऱ्या ईश्वर येईल कसा? झोप आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे तर ईश्वराला आपण बोलवणं आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे. म्हणून आपल्याला त्या गोष्टीच्या नियंत्रणात स्वतःहून जावं लागतं, म्हणजे समर्पित व्हावं लागतं. म्हणून नारायणांच्या चरणांशी आपण समर्पित व्हायचं. ही मुद्रा आहे, ही योगातली सगळ्यात महत्त्वाची मुद्रा आहे. योग मुद्रा. का बरं? तर भान राहतं की आपल्याला आपण इथे आहोत आणि आपल्याला इथे जायचं आहे. आत्ता आपण हे आकाश आणि अहंकार तत्व नाही बघत आहोत. आत्ता फक्त आपण योग समजावून सांगतो आहोत की आपल्याला आपण जीव आहोत, आपल्याला शिव व्हायचं आहे, आपण बिंदू आहोत, आपल्याला सिंधू व्हायचं आहे. एका टप्प्यावरनं जर आपण अनंताचा टप्पा गाठणार असू, जर होणार असेल तर आपल्याला काहीच अवघड नाही. फक्त जागं राहावं लागतं, जागृत राहावं लागतं. आणि मग ते जागृततेकरता जे योगशिक्षक असतात ते आपल्याला एक खाणं पिणं कसं असावं हे सांगतात. म्हणून नियंत्रण देतात की आहार सीमित आहार करा. छोटा आहार, अगदी कमीत कमी, पटकन होईल असा, झटकन खाता येईल असा एवढा छोटासा आहार करायचा, सीमित आहार करायचा. आणि पटकन म्हणजे प्रत्येक आत्ता आसन घातलं आणि आपलं ध्यान लागलं असं नाही आहे. ध्यान ही एक खूप मोठी सुंदर अशी प्रक्रिया आहे. ती अन्नातूनही जाते, सकाळी उठण्यातूनही जाते, स्वतःचं आवरण्यामधून जाते, घरातलं आवरण्यामधून जाते, देवपूजा करण्यामधून जाते, सगळ्यामधून ध्यान येतं आणि मग बसल्यावर ते लागतं. सुंदर. नाहीतर आता ध्यानाला बसलो आणि कुकर व्हायचं, शिट्टीने झाली. ह्यातनीच बीपीच वाढेल. मग ध्यान का श्वास का बीपी काही कळायचंच नाही. आणि मग आपण असा विचार करतो मला बीपी आहे, मग तुम्ही ना श्वास नियंत्रित करा म्हणजे तुमचं बीपी कमी होईल. मग आपलं लक्ष त्या श्वासावर नसतं, आपलं लक्ष बीपीवर असतं. काय असतं बीपी माहीत नाही, पण ते असतं काहीतरी. रक्त उसळतं म्हणे, काहीतरी खवळतं, मग त्याच्या त्या गोळ्या घेतल्या की ते परत शांत. हां, ते रक्त उसळलेलं सुद्धा चांगलं आहे, पण ते देशभक्तीमध्ये उसळू द्या, देशप्रेमामध्ये, ईश्वर प्रेमामध्ये. देवमस्तकी धरावा, अवघा हाल कल्लोळ करावा. उसळू देणं रक्त काय बिघडतंय? तिथं पाहिजेच, तिथे खवळलं पाहिजे. म्हणून योगाला जेव्हा आपल्याला बसायचं असतं, आसनाला आपल्याला बसायचं असतं, त्यावेळेला सतत खवळणारा जो समुद्र आहे त्याच्याकडे बघायचं आणि आपण स्वतःच्या मनाला सांगायचं की या सतत लाटांनी उसळणाऱ्या समुद्रावर तुला शांत बसायचं आहे. समुद्रावर उसळणाऱ्या दिसतात, मनात उसळणाऱ्या दिसत नाहीत. विचार करा, समुद्रात आपण बोटीत बसलोय आणि अगदी शक्य आहे? शक्यच नाही. आपण इतकी उलट पालत होईल की आपल्याला ते ध्यान, अहो इथं कुठं ध्यान करायला सांगता, इथे शक्य आहे का? इथे तर किंचाळावं असं वाटतंय. कारण धरायला काही नाही, बोटीत खूप लोक आणि सटासट लाटा येत आहेत. हे सगळं जे समुद्रातलं दृश्य आहे ना ते आतमध्ये होत असतं, चालू असतं, सुरू असतं. आणि ह्या दृश्याला शांत करण्याकरता गुरु लागतात. ती आपली क्षमता नाही, गुरु लागतात, गुरु सांगतात. गुरूंची आज्ञा ही आपल्या अंतरंगाला असते, शरीर त्याप्रमाणे फक्त वागत असतं. आणि गुरु ती अंतरंगाला आज्ञा करतात की आता शांत व्हायचं आहे, शांत बसायचं आहे. आपल्याला हे सुद्धा सांगावं लागतं बघा, मांडी घालून बसा, नीट बसलात का, थोडंसं अंतर ठेवा, ठेवलं, छान बसा.
सगळं मोबाईल वगैरे बंद केले, आता एकदम शांत, आता काही आठवायचं नाही, असं करत करत ह्या सूचना नक्की कोणाला आहेत? आणि मग या रोजच्या रोज जर आपल्याला हव्या आहेत तर सद्गुरू आपल्या किती जवळ हवे आहेत? ह्या सूचना जर सद्गुरू देणार आहेत अंतरंगाला, आत्म्याला, हृदयाला, परमात्म्यापर्यंत पोचण्याकरता या सूचना आहेत. या तासभर शिबिराला येण्याकरता नाही आहेत. हा तास तुम्हाला त्या अनंत त्रासापासून वाचवणार आहे. म्हणून आपण त्याला किती घेता येईल तेवढं घ्यायचं. म्हणून योगाचं मूळ आहे तडफडणं. मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो परत पाण्यासाठी जितका तडफडेल तेवढा योग तडफडून झाला पाहिजे, तडफडलं पाहिजे. आता माझे प्राण कासावे झाले, संपलं सगळं, काहीच नाही. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. कुठलाही प्राणायाम, कुठलाही योग, कुठलंही ध्यान करण्यापूर्वी ही आपली अवस्था आठवा. हरिणीचे पाडस, हरिणी नाही, हरिणीचं शावक, हरिणीचं छोटंसं पिल्लू, हरिणीचं पाडस अगदी छोटंसं, ते वाघाने धरलं आहे. वाघाने. माझी हरिणी पांडुरंग, ते मी पाडस आहे, जीव हा पाडस आहे, लेकरू आहे, वासरू आहे, वासरमणी आहे, छोटा आहे. याला वाघाने धरलंय, काळाने, कर्माने, मृत्यूने, अनंत संघर्षाने. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. नको अंत नको पाहू, मी खूप अनंता, मी अंताजवळ आलो, अंत टोक संपलं. तुझ्या कुशीत घे. किती सुंदर आहे बघा. परंतु इथे हे आपण म्हणतो, इथे बिंदू आहे, हा सिंधू आहे, आणि आपण इथे म्हणतोय हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले. हा इथं ह्याच्यासाठी म्हणतोय, इथे बसू, इथे बसू. दरी, डोंगर आणि दरी हेच तर आपलं आयुष्य आहे ना. म्हणजे कुठेही फिरायला गेलो तरी एका बाजूला डोंगर असतो तर दुसऱ्या बाजूला दरी असते. आपल्याला ते दृश्य बघून खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये डोंगर आणि दरी आली तर भीतीदायक वाटतं. खूपच सुंदर अर्थ हा योगाचा आहे आणि वेगळाच आहे. ही मुद्रा देखील आपण पहिल्यांदाच पाहतो आहोत. खरंच असं वाटतं की ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट काय आहे आणि तिचा मागचा अर्थ आपल्याचकडून जाणून घ्यावा. आणि आपण जे सांगितलं की शांती किंवा शांतता हा आधी मुख्य त्याचा पाया हवा. आणि मला असं वाटतं की कुठलाही योग साधण्यासाठी आधी आपला सद्गुरूंशी संयोग झाला पाहिजे, तरच आपण ते ज्ञान, योग्य पद्धतीचं ज्ञान सद्गुरूंकडनं घेऊ शकतो. त्यामुळे आज आपल्याला ही एक छान मुद्रा सगळ्यांना मिळाली आहे नित्य अभ्यासाला. आपण अगदी सहजपणे जरी असं केलं तरी आपल्याला लक्षात येणार आहे की आपण कोण आहोत आणि आपल्याला काय अचीव करायचं आहे, म्हणजे कशासाठी योग करायचा हे पण महत्त्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा इंच लॉससाठी खूप गोष्टी आहेत, की आजार बरे होण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी खूप आहेत ध्येय योगाची. परंतु त्याचं प्रमुख ध्येय हेच आहे की आपल्या आत्म्याने परमात्म्याशी तो योग साधणं. हेच आज आपल्याला छान पद्धतीने सद्गुरू सांगत आहेत. आणखीन एक प्रश्न फक्त यामध्ये आपण नक्की घेऊया की मग वियोग आपल्याला कळण्यासाठी, समजण्यासाठी आपण काय करायला हवं, आणि मग वियोग साधल्यानंतर तो योग कसा साधायचा, हे थोडक्यात. मला कल्पना आहे की हा खूप मोठा विषय आहे आणि दरवेळेला असंच होतं की आपण ह्याचे भरपूर एपिसोड करूया असं म्हणतो आणि नवीन नवीन प्रश्न आपल्याकडे येतात. परंतु खरंच आपण वियोगाकरता एका वस्त्राचं उदाहरण दिलं की आपल्याला वियोग म्हणजे तडफड, थोडक्यात तळमळ, व्याकुळ झाला आहे जीव. असा जीव आपला संसारामधल्या काही गोष्टींकरता निश्चित होतो. परंतु व्याकुळ हा भाव एकदा कळल्यानंतर तो ईश्वरावर लावणं हा योग आहे. कळलं की हा जीव व्याकुळ होतोय, मग आता मी जर एका दागिन्याकरता व्याकुळ होते तर मी ईश्वराकरता का नाही होते? भाव एकच आहे ना. लौकिक गोष्टींकरता तळमळण्यापेक्षा की मला हे हवं ते हवं, यापेक्षा तो निर्माताच हवा, यासाठी तडफड. बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा तात्कालिक अर्थ नाही घ्यायचा. एखाद्याने पानामध्ये जर आपल्याला मीठ वाढलं
पानामध्ये मीठ वाढलं तर तो आपल्याला खूप नाही वाढणार आहे, चटणी एवढं सुद्धा तो नाही वाढणार आहे, तो थोडंसं वाढणार आहे एवढंसं. परंतु त्यांनी मीठ वाढलं आहे, वाढताना तो वाकलेला आहे आणि आपण ताठ आहोत. त्याचं वाकणं उद्या आपल्याला झुकवणार आहे, कारण आपण त्याचं मीठ खातोय. एवढे सावध तर आपण हे सावधता म्हणजेच योग. फारच सुंदर. तुम्ही बिंदू आहात, जेवायला बसलाय बिंदू, सिंधू आलाय, मीठ वाढलंय, तो वाकलाय, आपण असं हां चालेल ठेवा. उद्या तुम्हालाही वाकायचं. इतकं सावध आपण प्रत्येक क्षणी राहिलं. एकदाच सवय लावून घ्यायची, म्हणजे बरोबर आपण ह्या धाग्यापासून त्या धाग्यापर्यंत जाणार आहोत. जेव्हा आपण एखादं फुलाची रोज ईश्वराकरता माळ तयार करणं, फुलांच्या माळा तयार करणं, असं वाटत नाही आता की आयुष्य राहिलं आहे कोणाचं. शक्यच नाही. पूर्वीच्या सगळ्या स्त्रिया, आपले पूर्वज खूपच थोर होते की रोज त्यांचे हात ईश्वरासाठी माळा गुंफत असत, एक एक फूल ते गुंफत असत. आता हा सुद्धा योग नाही आहे की सुंदर अशा कुसुमांना आपला हात लागेल आणि आपण एक एक होऊ. जर आपण माळ होतो आहोत तर आपण एकाच टोकाचं भान ठेवू का? आपण दुसऱ्याच टोकाचं ठेवू ना, नाही तर इकडनं होऊन इकडनं निघून जाईल. म्हणून आपण दोन्ही टोकाचं आपल्याला भान जर एका साध्या माळेमध्ये जी ईश्वराच्या कंठात पडणार आहे त्याच्यामध्ये जर ठेवावं लागतं, तर आयुष्यात आपलं हे आयुष्य ईश्वराच्या कंठाशी, ईश्वराच्या चरणांशी समर्पित करायचं, तर दोन्ही टोकांवर लक्ष नको. खूपच सुंदर. आणि आपण ते न ठेवल्यामुळे एक टोक आपलं सगळे ओवल्या माळान गळल्या माळा, ओवल्या माळान गळल्या माळा, शेवटी तो फक्त राहिला दोरा. आणि मग सद्गुरू गजानन महाराज आपल्याला जागा करतात की दोरीस दिलेला ताण ती मध्येच तुटत असे. त्यामुळे तू दोरीला ताण देऊ नको. तुझ्या हातात फक्त दोरा आहे, तुला पुष्प ओवायची आहेत, तू आधी पुष्प शोध. मग योगामधून आपण ती पुष्प शोधायची आहेत. म्हणून विरह जाणला पाहिजे. आणि विरह, व्याकुळ, आत्मा आणि परमात्मा हेच दोघं आहेत की जे विरही आहेत, विरह आहे त्यांना. हा साधा. म्हणूनच आपण ही मुद्रा का बरं दिली की ह्या मुद्रेचा रोज घरच्या घरी अभ्यास करा, हे सगळं स्मरण होईल की आपण आत्ता हे असं केलेलं आहे. मुक्ताबाईंचा अभंग आहे, नवल मुंगी उडाली आकाशी, तिने गिळेले सूर्यासी, थोर नवलाव झाला, विंचू पाताळासी जाय, शेष माथा वंदी पाय. म्हणजे भगवान त्यांच्या शेषांवरती शयन करून आहेत. शेष असे आहेत आणि ते इथे शयन करून आहेत. शेषांवरच शयन आहे, परंतु शेषांचं नशीब असं नाही आहे की ते त्यांच्या चरणांना स्पर्श करू शकतील. अंतर आहे मध्ये, हे अंतर आहे, ते तिथंच आहेत. आत्ताही ईश्वर अंतरंगातच आहे, पण आपण पाहू शकत नाही आहे. म्हणून तेव्हा आपली तडफड माझ्याच अंतरंगात आहे ना, पण माझ्या डोळ्यांना का नाही दिसत आहे. ही तडफड जरी रोज लागली तरी रोज योग आहे, रोज योग आहे. आणि मग त्या तडफडीला रस्ता शोधण्याकरता डोळे मिटून बसायचं आहे. मग प्राणांची मदत घ्यायची आहे, मग श्वासाची मदत घ्यायची आहे, मग आपल्या मुद्रेची मदत घ्यायची आहे, आसनाची मदत घ्यायची आहे, गुरूंचे आशीर्वाद घ्यायचे, मग सगळं आहे. पण का आहे हे आधी जाणल्याशिवाय नाही होणार. विरह झालेला आहे. मोकलोनी आस झाले उदास. सगळ्या नात्यात पाहिलं मी, सगळीकडे प्रत्येक दार ठोठावलं, प्रत्येक दार. दाराला जर कडी नसेल बाहेरून, आताच्या दारांना नसतात कड्या, पूर्वी कडी असायची, ती वाजवली की सोपं काम व्हायचं. परंतु आता जर कडी नसेल आणि ते दाराला काय असतं ते पण नसेल, तर दारावर थाप द्यावी लागते. असं करतो का आपण? थाप द्यावी लागते. थाप देताना सुद्धा बिंदू आणि सिंधू लक्षात ठेवायचं. दारावर थाप देतोय आपण, दार वाजवतोय आपण. काही दार उघडेल आपण इतके त्याच्यामध्ये नसतो जागे. दारावर थाप आणि पाठीवर थाप. आपण दाराची पाठ थोपटतोय का? काय करतोय आपण? आपण थाप देताना आपण हे जागवतोय, हे जागवतोय. जागेच नसतो ना तेव्हा आपण दार थाप कुठेच लक्ष नाही, कुठेच लक्ष नाही.
पूर्वीची दारं ना मंडळी सागाची होती, शिसम साग अशी दारं असायची. आणि मग त्या दारावर जेव्हा तेव्हा कडी नसायची, थाप दिली की इथून ना एक प्रकारचं स्पंदन जाणवायचे. आजही आपण सागाची दारं केली आणि त्या दारावर जर आपण थाप देण्याची पद्धत ठेवली तर आजही आपल्याला समजू शकतं. म्हणजे जे शास्त्र पूर्वी होतं तेच आत्ता ये फक्त जरा वेगळ्या पद्धतीने समोर आलंय. दाराला थाप देणं, थाप देऊन दार वाजवणं हे आपले जे हृदयाचे ठोके आहेत ते वाढवतं. म्हणजे इकडे तुम्ही 5 वेळा दारावर थाप दिली तर इथे 5 वेळा हृदयाचे ठोके मोजून घ्यायचे की वाढलेत. म्हणजे असे नाही वाढले, तुम्हाला जास्त आयुष्य मिळालं, दीर्घ आयुष्य मिळालं. प्राणायाम जो आहे तो इथून सुरू होतो, सावधतेतून. योग सावधतेतून सुरू होतो. श्रीकृष्णांना भेटायला जेव्हा गवळणी जायच्या तेव्हा काय योग करत असतील सांगा? काय योग करत असतील? डोळे मिटून बघत असतील यमुनेवरती आता कुठे बरं श्रीकृष्ण? पेरूच्या झाडाखाली नाही, बेलाच्या नाही, मग कुठे नाही हो. ते ही दरी ओलांडून जायचे मंडळी, हा संसार ओलांडून जायचे. फार फार अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जलदारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, तिला अडविते कवाड अंगण. अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जलदारा. एवढ्या घनघन माला नभी दाटल्या, कोसळतायत धारा, पण तरी देखील ती आतमधनं ठाम आहे की मला भेटायचंय, मला भेटायचंय. किती का आकाश कोसळो, पाऊस कोसळो, विजा कोसळो, पहाड कोसळो, मी नाही कोसळणार. जोपर्यंत मी त्याला बघणार नाही, त्याला भेटणार नाही, तोपर्यंत मी संपणार नाही. हा निर्धार आपल्याला योगाने दिला पाहिजे, ही निष्ठा आपल्याला योगाने दिली पाहिजे. इतके प्राण आपल्याशी घट्ट झाले पाहिजेत, एवढे श्वासांची आवर्तनं त्या प्राणाला झाली पाहिजेत, एवढी आवर्तनं झाली पाहिजे. ते योग इतका सुंदर झाला पाहिजे. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये ह्या जागेवरनं ती जागा कायम लक्षात ठेवा. कांदा कापताय, योग आहे. कसा? आत्मा आणि परमात्मा भेटवण्याचा. कांद्यात काय योग आहे? कांदा रोजचाच आहे, रोजच कापतोय, त्याच्यात काय विशेष आहे? परंतु अभ्यास करा. उभा कांदा कापला, चव वेगळी आहे. बारीक कांदा कापला, चव वेगळी आहे. वेळीने कांदा कापला, चव वेगळी आहे. सुरीने कांदा कापला, चव वेगळी आहे. चेचला कांदा, चव वेगळी आहे. फोडून कांदा खाल्ला, चव. कांदा किती प्रकारचा आहे? फोडून खाल्ला, चव वेगळी आहे. मीठ लावून खाल्ला, चव वेगळी आहे. कांदा कापताना कसा कापायचा? त्याची शेंडी आणि त्याचं बुडूक असे 2 भाग कांद्याला असतात. जर योग करायचा आहे तर कांदा पायाच्या बाजूने कापायचा. का? पायच अडकतात ना. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, तिला अडविते कवाड अंगण. पायाच्या बाजूने कापा. बस हे दोर तुटले पाहिजेत. मला शिखराशी पोचायचे, हे दोर तोडा. शिखर मला दिसतंय, शिखर मला बोलावतंय, शिखर मला सांगतंय ये तुझं जागा इथं आहे. तू काय करतोय पायथ्याशी? चढ वर, मी हात देतोय तुला, मला जायचं. कांदा पायाने पायथ्याशी कापायचा आणि मग त्याच्या शीर्षाशी कापायचा. बघा कांद्याची चव कशी असते वेगळी. कांदा म्हणजे कंद आहे, कंद. आणि कंद म्हणजे मूळ. कांद्यामध्ये कांद्याचं बी सापडलं का? नाही सापडत, नाही सापडत. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये ही तडफड, हा वियोग, हा योग, हे आपल्याला सगळं काही साधायचंय. मूर्छा आली की काय लावतो? कांदा लावतो. का? कारण मेंदूपर्यंत जो रस जाऊन जाग करू शकतो तो कांदा आहे. जर मूर्छा आल्यावर मी जागे होते तर आता तर मी सावध आहे, कांदा कापते आहे. पण
आत्ता माझी अनंताच्या बाबतीत ती मूर्छा या कांद्याने घालवावी. हा बिंदू, हा सिंधू आत्ताही आहे. फक्त तुम्ही जागे पाहिजे आणि या जागेकरता तो योग आहे. आणि तसा योग तुम्हाला शिकवण्याकरता, खरोखरच हा पुरुषोत्तम योग शिकवण्याकरता तुम्हाला खरोखरच योग्य गुरु प्राप्त झालेले आहेत. म्हणून हे योग ज्या पद्धतीने, हा जो प्रश्न म्हणून आपण हा नाही घ्यायचा, ही एक उपासना म्हणून आपण घेऊया की विरह म्हणजे काय आहे, वियोग म्हणजे काय आहे. तुमच्या पर्समध्ये आत्ता सगळं काही आहे आणि ती पर्स जर कोणीतरी घेऊन गेलं, कुठे ते माझी आहे हो, ते सांगा ना, ते बरं का होते बघा ओ. पर्स शरीराच्या बाहेर आहे, शरीरात नाही, पण शरीरात आहे त्या पर्सवरचं ममत्व, माया. माझी पर्स आहे. आणि मग आपण सगळं थांब जरा, मी जाते बाई आधी खाली पटकन. आली लिफ्टनी, ही लिफ्ट आहे ना बाई, बरे बाई लिफ्ट आहे. कोणीतरी पर्स घेऊन गेलं रे, धड 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 खाली गेले. 5-7 मजले खाली उतरून तो माणूस तिथंच होता जो पर्स घेऊन गेला. तुम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं, माझी पर्स पिवळ्या रंगाची होती, त्याला वरती असं लाल रंगाचा पट्टा होता, पाहिलं तुम्ही, पाहिला, तो गेला बघा, तो पांढरा शर्ट होता, काळी पॅन्ट होती, तुम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं. मग कोणीतरी म्हटलं, ओ या वर या. ते परत धापाटाक ती लिफ्ट विसरली, ती वर आली, मिळाली पर्स, मिळाली, वय विसरली, लिफ्ट विसरली, सगळं विसरली, पळत आली. जी आधी लिफ्ट नाही का हो का याच्यामध्येच ती थकली होती, पण ती पळत आली. काय गं, मिळाली का पर्स? अगं पर्स मिळाली, त्याच्यावरती झुरळ होतं म्हणून त्यांनी उचलून ती पर्स बाहेर नेली होती की तुमचं ध्यान भंग होऊ नये, तुम्ही चांगल्या सत्संगात बसला आहात तर तुमचं बाबा चांगलं ऐका तुम्ही, म्हणून त्यांनी हळूच ती पर्स काढली आणि ते झुरळ फेकलं. तुला जर झुरळ म्हटलं असतं तर 50-100 जणांचं सगळं लक्ष विचलित झालं असतं. म्हणून त्या असं का बाई, मला वाटलं सॉरी हां, 2 क्षण 5 क्षण जे काही तडफड झाली ना, ती तडफड म्हणजे वियोग आहे. फक्त पर्सच्या जागी ईश्वर पाहिजे. एवढं रोज करा. रोज कोणाला तरी पर्स पळवायला सांगा. पर्स रिकामी ठेवा आणि ती रिकामी असल्यावर जाऊ दे, काही नव्हतंच अगं तिच्यात, अशी आपली वृत्ती आहे. आणि योगामध्ये तर वृत्तींवर आपल्याला खूप नियंत्रण लागतं, पण कुठल्या? आनंदी वृत्तीवर नाही, सुख समाधान या वृत्तीवर नाही, शांत या वृत्तीवर नाही. कपट, मत्सर, असूया, अहंकार, अज्ञान या वृत्तींवरती नियंत्रण पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे बघताना आपली दृष्टी स्वच्छ पाहिजे, एकदम स्वच्छ. आपण इकडे बोलणार, हा दिवा बघा, आपण काय म्हणणार? दाखवलंय तर काही तर बोललं तर पाहिजे ना. नाही तर दिवा बघा, यावर छान आहे, छान प्रकाश पडतो, संपला आपलं. कारण दिवा दाखवलाय, आपण लगेच म्हटलं छान प्रकाश पडतो, किती पांढरा शुभ्र, अजून एखादा पडतो का, हे काय पिवळा पण पडतो, अरे वा, निळा पण पडतो, अरे वा छान, आपण एवढंच म्हणू. पण दिवा आहे, प्रकाशाची ओढ असतेच नाही का कायम. हा बाहेर पडलेला एवढा लोभावतो, तर आत जर पडला तर आतही मी जर इंद्रधनुष्य रंगाने तयार झाले, इथे मला पिवळा, निळा, हिरवा, लाल जर मला लोभावतो, तर आत तर इंद्रधनुष्य आहे. परंतु जोपर्यंत माझा हात त्याच्या हाती जात नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही. तिकडनं सुटलेला तीर जेव्हा इकडे लागेल तेव्हा मी खळबळेल, तेव्हा माझी खळबळ होईल. आणि तसं झालं पाहिजे. तो वियोग, तो विरह, ती जीवाची तडफड ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी योग, आसन, प्राणायाम तुम्ही तुमच्या गुरूंना लोटांगण घालाल. आणि ज्याला योग शिकायचा आहे त्यांनी गुरूंकडनं वियोग जाणून घ्या. नुसते आसनं, मांडी वगैरे घालून नका करू, वियोग जाणून घ्या. वियोग हा विषय, विरह हा विषय खूप मोठा आहे.
त्याच्यासाठी आपण भौतिक जगातली छोटी छोटी उदाहरणं दिली, परंतु याच छोट्याशा विरहावरून तो मोठा विरह, तो मोठा वियोग समजून घ्या. आणि मासा जसा पाण्याच्या बाहेर काढल्यावर तडफडतो पुन्हा पाण्यात जाण्याकरता, ते एक उदाहरण कायम सर्वजण देतात, परंतु आपण ह्या उदाहरणाकडे बघायचं की पांडुरंगांच्या कानाजवळ दोन मासा मासे आहे. आहेत. पाण्याबाहेर एक नाही दोन. ते तडफडून मेलेले नाहीत. मग कुठे समुद्र उसळतोय, कुठे पाणी आहे, कुठे गंगा आहे, कुठे जीवन आहे. थोडंसं आता लक्षात येईल. कुठे पाणी, अगं बाई तिथे पाण्याचा काही संबंधच नाही कानाशी. समुद्र तर शक्यच नाही. नाही, ह्या पद्धतीने कुठे जीवन आहे. माशाचं जीवन कुठे आहे? पांडुरंगांच्या कानाशी. तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन कुठे आहे? कानाशी, म्हणजे श्रवणाशी. श्रवण योग पहिल्यांदा शिका, श्रवण योग. आणि मग श्रवणामधनं त्याची चाहूल येईल. अवचिता परिमळू झुळकलाळू माळू, मी म्हणे गोपाळू, आला आला तो आला. शांत तेव्हा आवाज येतोय. योगाशिवाय अष्टांग भाव जागृत होणं अवघड आहे. शिंकलं कोणीतरी. भज्याचा वास आल्यावर जागृत होतात ते अष्टांग भाव नाहीत, ते जीव. म्हणून वियोग गुरूंकडनं जाणून घ्या. खरं तर मंत्रमुग्ध व्हायला झालंय. जो काही योगाचा खरंच अतिशय दिव्य आणि अलौकिक अर्थ आपण जो सांगितला आहे, त्यातनं बाहेर पुन्हा भौतिकात येणं खूप अवघड आहे. कारण आपण तिथे घेऊन गेला आहात. ज्या शिखराचं वर्णन आपण केलं ते आपल्या सांगण्यामधनंच तिथे आपण नेलेलं आहे. त्यामुळे खरंच जर आपलं ऐकत राहिलो आम्ही तर आमची समाधी लागेल. शांत बसून एकट्याने ते होणार नाही. आपल्या समोरच तो योग केला पाहिजे, साधला पाहिजे. मुळात आपण जे सांगितलं की आपण नश्वर गोष्टींच्या मागे तडफडतोय, जे की क्षणभंगूर आहे, तात्कालिक आहे, क्षणिक सुख देणारं आहे. आत्ता सुख आहे तर उद्या त्या गोष्टीचं आपल्याला सुख नसणार आहे. त्यासाठी आपण तडफडतो आहे आणि आयुष्याचा वेळ हा असा व्यर्थ चाललेला आहे. तर खूपच म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. इतकं सुंदर हा योगाचा अर्थ आज आपण सांगितला आहे की निश्चित सगळेजण ती तळमळ, ती तडफड, ती व्याकुळता अंतरंगामध्ये कशी येईल, नश्वराविषयी नव्हे तर ईश्वराविषयी, हाच अभ्यास आज आपण योग दिना दिवशी शिकलो आहोत. पुरुषोत्तम योग वर्ग हा एक निवासी वर्ग आहे जो कपिकुल सिद्धपीठम नाशिकला गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने आपण घेत असतो. आणि इतक्या सुंदर प्रकारचं ज्ञान की जे आपलं जीवन अंतर्बाह्य बदलेल असा हा सगळा वर्ग असतो. तर मी निश्चित सद्गुरूंना म्हणेन की आपण काही वेगळ्या प्रकारचे योगही शिकवणार आहात असं म्हटलं होतं. जसं की आत्ता श्रवण योग सांगितला, वियोग हा सुद्धा आता एक योगच आहे. नवीन योगच आहे. नाद योग असेल, पर्ण योग असेल, तर हे छोटे छोटे वर्ग आपण वैयक्तिक घ्यावेत आणि आपल्या समक्षच तो वर्ग शिकावा. कारण ऑनलाईन शिकण्याला सुद्धा खूप मर्यादा आहेत. जो भाव आपल्याला अपेक्षित आहे तो आपल्या समक्षच निर्माण होईल. तर मी नक्की विनंती करेन की आपण असे वर्ग ज्यांना ज्यांना हे सगळं शिकायचं आहे त्यांच्यासाठी घ्यावेत कपिकुलला. आणि नक्की आपण आम्हाला त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. निवासी शिबिर 5 दिवसांचं असतं, ज्यामध्ये आपण योगासनं, प्राणायाम आणि कर्मयोग, सेवायोग हा अंतरंगाचा योग देखील इथे शिकत असतो. आणि त्याचबरोबर गुरुदेवांचं सानिध्य आपल्याला इथे मिळतं. तसाच सात्विक आहारही या आश्रमामध्ये दिला जातो. तर हे 5 दिवसांचं शिबिर आणि अन्यही नवीन नवीन योग आता सद्गुरू आपल्याला शिकवणार आहेत. आज आपल्याला खूप सुंदर उपलब्धी सद्गुरूंनी दिली योग दिनाच्या दिवशी. हे खूप अमौलिक ज्ञान असं मी म्हणेन की जे आजवर कुठेच नाही सांगितलं गेलं, असं आज आम्हाला ऐकायला मिळालं. आणि खरंच ही गोष्ट जेव्हा आपल्या मुखात नाही येते तेव्हा ही शक्य आहे करणं आणि एक दिशा मिळते.
निश्चितच मला असं वाटतं की योग म्हणजे रोज सकाळी उठायचं, एक मॅट घ्यायचं योगाचं, तो ड्रेस घालायचा आणि 1 तास आपण सगळे व्यायाम प्रकार टी व्ही लावून म्हणा किंवा जसे शिकलोय पुस्तकी तसे करायचे. पण ह्यांनी साध्य काहीच होणार ही नाही. फॅशन झाली आहे, प्रतिष्ठा. निश्चितच की आपण योगा क्लासला जातो किंवा मी योगा क्लास केलेला आहे, परंतु आज जो आपण योग सांगितला त्याची जराही कल्पना अजून आपल्या अंतरंगाला नाही झालेली. आणि ती जर झाली, ते जर आपल्याला जमलं तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच असं मी नक्की म्हणेन. कारण हाच योगाचा खरा अर्थ ईश्वराला अभिप्रेत आहे. ही त्याची अंग आहेत असं म्हणूया आसन प्राणायाम, परंतु मुख्य योग हा जो आपण सांगितला तोच आहे आणि तो आम्हाला साधावा यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असं मी मनापासून म्हणते. जरूर, अगदी आशीर्वाद तर आहेतच. ज्ञान घेण्यासाठी जो आतुर आहे त्याला आशीर्वाद कायम आहेत. म्हणून आपण योगाचा उच्चार करताना देखील योगा नाही करायचा. बरोबर. आपल्या ऋषीमुनींच्या पासून आपण योग म्हणतो आहोत. योग आणि वियोग, वियोगा म्हणतो का आपण? नाही म्हणत. त्यामुळे आपण योगच म्हणायचं तरच तो प्राप्त आहे. जर फॅड म्हणून, पॅशन म्हणून, प्रतिष्ठा म्हणून आपण जर आम्ही योगा करतो तर ते चुकीचं आहे, काहीही मिळणार नाही. आणि हे हर क्षण करण्याची हे प्रक्रिया हर क्षण करण्याची आहे, नक्की दिवसातला 1 तास किंवा हा काही कोर्स नाही. ही विद्या आहे, जीवनाची कला आहे. खरं आहे. त्यामुळे हर क्षण त्या योग स्थितीत राहणं किंवा योगी जीवनशैली जगणं हे आपल्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि आता खरं भरून आलंय की आपण साक्षात ईश्वर आहात, असंच ही आजच्या सगळ्या ह्याची प्रचिती आहे. हा तो योग आहे की तो वियोग झाला आहे. खूप रडावंसं वाटतं, बाकी काहीच करावंसं वाटत नाही. आणि खूप दुर्मिळ आहे मंडळी. आनंदाने, दुःखाने कायम रडतो पण आनंदाने. आणि जेव्हा योग आणि वियोग, जेव्हा तो वियोग संपतो ना मंडळी, तेव्हा अश्रू इथून येतात, इथून नाही. तुम्ही अश्रूंशी सुद्धा संलग्न नाही आहात की ते कुठून येतात. छुपा लो यूं दिल में प्यार मेरा कि जैसे मंदिर में लो दिए की. छुपा लो यूं दिल में प्यार मेरा कि जैसे मंदिर में लो दिए. जशी मंदिरामध्ये दिव्याची ज्योत आहे, तसं माझं हा विरही आत्मा माझ्या प्रेमासह जे काय अल्पस्वल्प करता येतंय त्या प्रेमासह तुझ्यामध्ये समाविष्ट करून घे, संपवून. हा योग साधा मंडळी. ही सुरुवात करा, पण त्याचा उगम हा असू दे. मनापासून खूप भरून आलंय की हे ज्ञान खूप सुंदर आहे. आपण स्वतः खूप सुंदर आहात आणि आम्ही आपल्याला याची देही याची डोळा पाहू ऐकू शकतो आहे. या क्षणाचं हा जो योग आमच्या जीवनात आला आहे, आपल्या भेटीचा, आपलं अमृतवाणी श्रवण करण्याचा हा योग, हा नित्य लाभू दे आम्हाला, तो समजू दे आम्हाला. आणि आम्हाला देखील आपल्यासारखं इतकं सुंदर प्रेम ईश्वरावर करता यावं, तरच या जगात काहीतरी मिळवलं. खरं आहे, ते प्रेम मिळवा, पण त्याच्यासाठी शत्रुत्व विसरावं लागेल. आपण इथे विसरून जातो की इथे समोर काहीतरी चालू आहे. आपण कुठेतरी खरंच समाधीत निघून जातो आणि विसरायला होतं की साक्षात अनुभूती आपण देऊ शकता या जगाला. तर खूप जणांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि साक्षात त्यांच्या सहवासात हे ज्ञान आणि हा योग शिकला पाहिजे असं मी नक्की म्हणेन. हां, सद्गुरूंनी जे सांगितलं की आपल्याला शांतता हवी, कुठलीही विद्या शिकायची, साधना करायची, उपासना करायची, अगदी रोजचं आपल्याला कुठलंही कर्म करायचं तरी एक शांतता लागते, एक खोली लागते. आपल्याला जसं मन सुधरवायचं आहे त्यासाठी आपल्याला आधी शरीर नीट हवं. जसं महाराजांनी पोथीत सांगितलं की पहिली संपत्ती शरीर, ती नीट असेल तर आपल्याकडनं पूजा होईल, रोजची कामं होतील, काही जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शरीर सुदृढ लागतं. त्यासाठी महाराजांनी आपल्याला निसर्गोपचार
या गोष्टीला पुढे आणायला सांगितलं की निसर्गामध्ये परमेश्वराने सगळं मुबलक दिलेलं आहे. सगळ्या औषधी, सगळ्या वनस्पती, शरीराला मनाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मोफत या निसर्गामध्ये दिलेल्या आहेत. त्याचा अभ्यास करून सगळ्या जगाला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी कपिकुलातर्फे सद्गुरू आज्ञेने आपण आणतच असतो. जसं आपल्या 5 तत्वांपासनं त्याची निर्मिती केलेली आहे, तर त्या विविध आजारांवर म्हणजे 1008 प्रकारचे रोग त्यांनी बरे होतात. आणि जसं यज्ञामध्ये पंचगव्य अग्नीला अर्पण केलं जातं, तसा आपला हा जो अंतरंगातला अग्नी आहे त्याला शांत करण्यासाठी रोज त्याला पंचगव्याचं दर्शन करवणं हा खूप वैदिक आणि आध्यात्मिक अर्थ त्यामागे दडलेला आहे. औषधी उपयोग तर त्याचा आहेच, परंतु पंचगव्याचं आध्यात्मिक महत्त्व देखील खूपच आहे. आणखीन आज एक खूप सुंदर उपलब्धी आपल्याच कृपेनी जगापुढे द्यायची आहे, तर त्याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे. लॉन्च करत आहोत असं म्हणूया किंवा जगापुढे ते आणत आहोत सद्गुरू आदेशाने. त्यांनीच त्याला सुंदर नाव दिलेलं आहे सीताकल्प. बलबुद्धिवर्धक पेय आहे हे. आरोग्याचा कल्पवृक्ष सीताकल्प. आपण त्याला एक इम्युनिटी बूस्ट करणारं हेल्थ ड्रिंक म्हणूया की जे अगदी प्युअर आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकल्स म्हणा किंवा प्रिझर्वेटिव्स वापरलेले नाही आहेत. अतिशय निसर्गोपचाराचा डीप अभ्यास करून आपण विविध नट्स आणि सीड्सचं वेगळं वेगळं मिश्रण अभ्यास करून बनवलं आहे. सर्व वयोमानाच्या लोकांना आपल्याला हे घेता येणार. म्हणजे लहान मुलं असेल, गृहिणी असेल, पुरुष असतील, वृद्ध असतील, सगळ्यांनी रोज 1 चमचा हे आपल्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. दह्याबरोबर घेतलं तरी चालेल किंवा पोळीमध्ये सुद्धा आपण हे पिठामध्ये कालवून त्याची पोळी बनवू शकतो. यांनी आपल्याला काय होणार आहे मुख्यतः तर आता आपल्याला इम्युनिटी या शब्दाकडे सगळ्या जगाचं लक्ष गेलेलं आहे या आत्ताच्या महामारीमुळे, की लोकांचं योगाचं महत्त्व त्यामुळे वाढलं, प्राणायामाचं, अंतरंगाची शुद्धी. तर त्यामध्ये हे पेय खूप आपल्याला हेल्प करणार आहे. आपलं जी काय चयापचय क्रिया म्हटली जाते, कार्य करण्याची शक्ती, मेटाबॉलिझम जो रेट आहे तो चांगला करण्यासाठी हे पेय मदत करणार आहे. आपली हाडं मजबूत होतील, मांसपेशी आपल्या मजबूत होणार आहेत किंवा यामध्ये आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे पेय महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवणाऐवजी जर 2 चमचे आपण दुधामध्ये घालून हे ग्लासभर घेतलं तरी एक वेळचं जेवण केल्यासारखी शक्ती या पेयातनं आपल्याला मिळणार आहे. चांगलं स्वस्थ असं हृदय, शांत मेंदू जो आपल्याला योगाभ्यास करण्यासाठी आवश्यक आहे, ती शांतता या पेयातनं आपल्याला निश्चित मिळणार आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळे घटक आपण यामध्ये घातलेले आहेत. तर म्हणजे मुख्य आपल्याला काय असतं, सगळे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, आयर्न, झिंक, जे आता झिंक तर सध्या आपण ऐकतोच आहे की खूप आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी यामध्ये आहेत. असं हे सीताकल्प. सीता म्हणजे शक्ती, शांतीमध्येच खरी शक्ती आहे. सीत म्हणजे शांत, आणि अशी ती शांत शक्ती आपल्याला या सीताकल्पामधनं मिळणार आहे. तर जरूर हे पेय बघा, आजच आपण सुरू करतो आहोत. सद्गुरूंनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि आश्रमामध्येच ते आपण स्वतः बनवलेलं आहे, त्यामुळे त्याचा खूप छान सगळ्यांना उपयोग व्हावा, सगळेजण निरोगी व्हावे, सुदृढ व्हावे साधनेसाठी, ईश्वर सेवेसाठी. त्यामुळे हा आशीर्वाद गुरूंना मी. नावच सीता आहे म्हणजे अगं सीताकल्प घ्यायचा आहे, तू घेतला का सीताकल्प, म्हणजे नामस्मरण होणार आहे, नुसतं खाणं नाही. ईश्वराला खाणं अपेक्षित नाही आहे, त्याला शेवटी असलेलं स्मरण अपेक्षित आहे. मरण नको, स्मरण चालेल. मरण टाळायचं असेल तर स्मरण पाहिजे. आणि ते कोणाचं पाहिजे तर शक्तीचं पाहिजे. शक्ती काय आहे तर सीता आहे. बिंदू आणि सिंधू सोडायचं कुठेच नाही. बिंदूने हा विचार करायचा की इथं किती सिंधू दडलेला आहे, मी बिंदू आहे, मला भरमसाठ शंका आहे. आणि याला जेव्हा घ्याल तेव्हा टॉनिक म्हणून, आरोग्याला काहीतरीची आवश्यकता आहे म्हणून, मेंदू करता वगैरे, हे यांनी सांगितलं गोष्ट योग्यच आहे, कारण आत्ताच्या परिस्थितीला धरून हे सांगावंच लागतं. परंतु हा एक प्रसाद आहे, वैकुंठातून आलेली एक पंजिरी आहे आणि ती पंजिरी तुम्हाला खायची आहे.
तर याचं तुम्ही घरामध्ये असे छोटेसे मोदक तयार करा, गूळ घालून तूप घालून छान मोदक तयार करा, गणपतीला द्या, रोज द्या एकेका देवाला. आज तुला दिलं बरं का सीताकल्प, आणि मग त्याच्या पुढचं आपण घ्यायचा दुधात. बघा हे किती शांत राहतं, भांडणं कमी होतील, स्नायू मोकळे व्हायला लागतील. आपलं काय होतं, आपण सगळ्यांनी जखडले गेल्यामुळे कोणावर तरी ती चिडचिड निघून जाते. पण हे सगळं जेव्हा शांत व्हायला लागेल ना, शीत व्हायला लागेल, तेव्हा हातला राम जागा होईल. त्यांनी सगळ्या गोष्टींनी सिद्ध केलेले आहे, त्याच्यावरती त्यांनी मंत्रोच्चार केलेले आहेत, हे मुख्य सांगाय. म्हणून याचा परिणाम हाच तुमचा अनुभव. प्रत्येकाने त्याचं जरूर वापर करा, लहानापासून अगदी अंथरुणावर खेळलेल्या वृद्धापर्यंत उपयोग आहे. नुसतं चाटण म्हणून घेतला तरी चालेल, रोज जाताना उचलायचं, काही बिघडत नाही. कानाची शक्ती वाढेल, ऐकण्याची, डोळ्याची बघण्याची वाढेल, त्यातनं सगळं होईल मंडळी. एक बिंदू आत उतरलं की सिंधू कसा करायचा ते श्रीकृष्णांना माहिती. आपण बिंदू आहोत एवढं कळलं, पुष्कळ बास झालं. छान आहे, नावच खूप सुंदर दिलं महाराजांनी, सीताकल्प. हे त्यांच्या हृदयातलं आहे. सीता ही सद्गुरू गजानन महाराजांच्या हृदयामधली भगवती आहे, आणि ती मग हे असे काही काही गोष्टी सुचवते, आणि मग आपल्यापर्यंत ते पंचगव्य, राशीस्नान, आहुती. खरंच हा महाराजांचा आशीर्वाद विविध प्रकारे आपल्याकडे येतो आहे. भाग्यवान आहोत आपण की आपण त्या सगळ्याचा आनंद घेतोय. खूप खूप धन्यवाद सद्गुरू की आजच्या योग दिना दिवशी इतकी सुंदर सगळे आम्हाला अगदी तृप्त केलं आपण या ज्ञानाने. आणि पुन्हा जरूर आपण नवीन एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय. जय गजानन. जय गजानन.